वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे। येथे बनावट सोनेरी नाणी देऊन सातारा जिल्ह्यातील एका सराफा व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी पती पत्नीसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथील किरण चंद्रकांत खांडेकर या सराफा व्यापाऱ्याची ही फसवणूक झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालेगाव तालुक्यातील डभा गावातील विनोद मच्छिंद्र चव्हाण, त्याची पत्नी मीना चव्हाण आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने व्यापाऱ्याशी संपर्क साधला। आरोपींनी व्यापाऱ्याला विश्वासात घेत सांगितले की त्यांच्याकडे जुनी सोनेरी नाणी आहेत आणि ती कमी किमतीमध्ये त्यांना विकायची आहेत। व्यापाऱ्याचा विश्वास जिंकण्यासाठी आरोपींनी 28 मार्च रोजी 4 नाणी नमुन्यासाठी दिले। ही नाणी मुंबईत तपासणीसाठी नेण्यात आली असता ती खऱ्या सोन्याची असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या व्यापाऱ्याचा आरोपींवर पूर्णपणे विश्वास बसला। त्यानंतर ठरलेल्या योजनेनुसार सकाळी सुमारे 7 वाजता अकोला वाशिम महामार्गावरील एका हॉटेलजवळ हा व्यवहार ठरवण्यात आला। सांगितले जाते की व्यापाऱ्याने आरोपींना 30 लाख रुपये रोख देऊन सोनेरी नाण्यांनी भरलेली एक पिशवी घेतली। मात्र दुसऱ्याच दिवशी ही नाणी पुन्हा तपासणीसाठी दिली असता ती सर्व नाणी बनावट असल्याचं उघड झालं। फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर व्यापाऱ्याने आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर 7 एप्रिल रोजी व्यापाऱ्याने मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनोद चव्हाण, मीना चव्हाण आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। 7/4/2026 को पुलिस स्टेशन में फिर्यादी किरण खांडेकर इनने तकरार दाखल की है। इसमें उनकी 500 ग्राम नकली सोना देकर फसवणूक की है, ऐसी तकरार प्राप्त है। 500 ग्राम के एवज नकली सोना के एवज में 30 लाख रुपए उन्होंने दिए और इसके पुलिस स्टेशन मालेगांव में अपराध दर्ज किया गया है और आगे की जांच शुरू है। कितने लोगों के खिलाफ में अपराध दर्ज किया गया है? 3 लोगों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। आरोपी विनोद चौहान, उसकी पत्नी मीना चौहान और उनके एक रिश्तेदार, उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है।